ओके. सो गुड इव्हनिंग एव्हरीवन. आपण लेक्चर स्टार्ट करू. सो प्रिव्हियस लेक्चरला आपण काय बघितलं होतं? आपण काय बघत होतो? जावा स्क्रिप्ट. आणि प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपलं काय झालं? आपण बिल्ट इन ऑब्जेक्ट्स बघितले होते ना. कोणकोणते असतात बिल्ट इन ऑब्जेक्ट? कोणकोणते असतात? Which are the built-in object in JavaScript? मॅथ्स असतं का? मॅथ्स, स्ट्रिंग, डेट, टाइम, अजून काय असतं? हे आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलेलं. इज इट? काय बिल्ट इन ऑब्जेक्ट आणि ॲरे. सो मॅथ्स हा आपला काय बिल्ट इन ऑब्जेक्ट आहे जावास्क्रिप्ट मध्ये. तर त्याचा यूज करून मी काय करू शकतो? डिफरंट ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्या, तर त्या आपण ऍक्सेस करू शकतो. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण बघितलं. आपण कन्सोल वरती मॅथचा यूज करतो आणि डॉट थ्रू त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. आणि स्ट्रिंग ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर काय केलं आपण? स्ट्रिंगचा यूज करून काय केलं? त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि स्ट्रिंगला त्याच्यामध्ये स्टोअर केलं. त्याच्या थ्रू पण आपण त्याच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करू शकतो. नंतर आपण बघितले टेम्पलेट लिटरल. टेम्पलेट लिटरल काय करतो? इनपुट मध्ये आपण जो डेटा दिलाय हे काय बॅकटिक्स, जो आपला एक आहे का नाही 1, त्याच्या लेफ्ट साईडला आहे, त्या बॅकटिक्स असतात. ह्याच्यामध्ये आपण जो काही कोड लिहिल ना, तर तो कोड आउटपुट मध्ये ऍज इट इज आपल्याला दिसतो. ठीक आहे. तर हा यूज आहे आपल्या टेम्पलेट लिटरलचा. आणि याच्यामध्ये मला लेट सपोज काय करायचंय, एखादी फील्ड आपण डिफरंट क्रिएट केली. म्हणजे आपण एखादा नंबर नावाचं व्हेरिएबल बनवलं किंवा आपण स्ट्रिंग बनवली XYZ, ते आपल्याला ह्याच्यात ऍड करायचंय. तर आपल्याकडे कसा सिंटॅक्स आहे त्याला ऍड करण्याचा? डॉलर आणि त्याच्यामध्ये काय कर्ली ब्रॅकेट मध्ये ते जे व्हेरिएबल आहे त्याचं नाव. ह्याच्या थ्रू आपण स्पेसिफिक जी व्हॅल्यू आहे त्याला ऍक्सेस करू शकतो आपल्या बॅकटिक्स मध्ये, टेम्पलेट लिटरल मध्ये. गॉट इट? हे आपण बघितलंय कालच्या लेक्चरला. आणि डेट अँड टाइम हे एक ऑब्जेक्ट आहे. ह्याच्या थ्रू मी काय करू शकतो? डेट, करंट जी डेट आहे माझी ती ऍक्सेस करू शकतो. त्याच्यामध्ये मला माझ्यानुसार जी डेट द्यायची तर ती डेट देऊ शकतो आणि टाइम ऍज पर आवर रिक्वायरमेंट. ओके. आणि डिफरंट प्रॉपर्टीज आहेत या डेट ऑब्जेक्टच्या, त्या ऍक्सेस करू शकतो. फुल इयर असेल, मिली सेकंद असेल, सेकंड असतील, मिनिट्स असतील, आवर्स असतील, या सगळ्या गोष्टी आपण डेट ऑब्जेक्ट थ्रू ऍक्सेस करतो. हे झालं आपलं बिल्ट इन ऑब्जेक्ट इन जावास्क्रिप्ट. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? ॲरेज. ॲरेज काय असतं? कलेक्शन ऑफ ऑल टाइप्स ऑफ डेटा. त्यात कसला असू शकतो? नंबर असू शकतो, बुलियन असू शकतो, सगळ्या डेटा टाइप्स. सगळ्यांसाठी जावास्क्रिप्ट अवेलेबल आहे. ओके. तुम्ही या सगळ्यांनी आणि ॲरे मध्ये बसा येऊन माझ्या, काहीच प्रॉब्लेम नाही मला. तसं बाकीच्या लँग्वेजला आहे का? नाही. सिमिलर टाइपचा डेटा लागतो. ठीक आहे. पहिला पॉइंट काय आपला? ऍडिंग न्यू एलिमेंट्स. मग मला काय करायच्यात? ॲरे मी कन्वर्ट केलाय, म्हणजे सॉरी ॲरे मी क्रिएट केलाय. मग त्याच्यामध्ये मला काय करायचंय? इन्सर्ट करायच्यात किंवा ऍड करायच्यात काय एलिमेंट्स, नवीन व्हॅल्यू ऍड करायच्या. त्यासाठी आपल्याकडे काय मेथड्स आहेत? पुश आहे, अनशिफ्ट आहे, स्प्लाइस आहे. पुश पुश काय करते? इन्सर्ट एलिमेंट ऍट द एंड ऑफ द ॲरे. माझा जो एंड आहे ॲरेचा, म्हणजे लास्ट जो काय असेल, तर त्याच्या लास्टला काय करतं? पुश ही एक व्हॅल्यू ऍड करत असते. ठीक आहे. पुश काय करते? इन्सर्ट करते एलिमेंट ऍट द एंड ऑफ द ॲरे. ओके. आणि अनशिफ्ट काय करते? इन्सर्ट करते एलिमेंटला स्टार्ट ऑफ द ॲरे. ॲरेची स्टार्ट कुठून होते? इंडेक्सिंग 0 आणि एंड n-1, जेवढ्या व्हॅल्यू त्याच्या वजा 1. आणि स्प्लाइस, स्प्लाइस कशासाठी यूज होतो? मिडल ऑफ द ॲरे मध्ये आपण व्हॅल्यू ऍड करू शकतो त्याचा यूज करून. सिंटॅक्स कसा आहे त्याचा? पहिल्यांदा आपण काय करतो? सिंटॅक्स कसा आहे स्प्लाइसचा?
स्प्लाइसचा यूज करतो, स्प्लाइस, आणि इथं काय देतो, ज्या इंडेक्स वरती ऍड करायचे, लेट सपोज थर्ड इंडेक्स, आणि व्हॅल्यू डिलीट किती करायचे, 0, हा सिंटॅक्स आहे. आणि ऍड ज्या करायच्या त्या, लेट सपोज ए कॉमा बी, मग ए कुठे ऍड होणार आहे, थर्ड इंडेक्सवर, आणि बी फोर्थ इंडेक्सवर, असं. समजलं? ही स्प्लाइस आहे, त्याचा यूज करून आपण व्हॅल्यू ऍड करू शकतो. आता त्याच्यानंतर इंडेक्स ऑफ आणि इन्क्लूड. आता आपल्याला लेट सपोज काय करायच्यात, एलिमेंट्स फाइंड करायच्यात, कशामधलं, ऍरे मधलं. तर त्याच्यासाठी आपण इंडेक्स ऑफ किंवा इन्क्लूड ह्याचा यूज करू शकतो. ओके, काल आपण बघितलंय. म्हणजे इन्क्लूडचा ज्यावेळेस मी यूज करतो, इन्क्लूड म्हणतो, आणि इथं आपण एखादी व्हॅल्यू देतो जी आपल्या कशामध्ये, ऍरे मध्ये प्रेझेंट आहे. जर प्रेझेंट असेल व्हॅल्यू इथं जी आपण दिली ती, तर आन्सर काय येणार आहे, ट्रू. आणि जर प्रेझेंट नसेल तर फॉल्स. इंडेक्स ऑफ साठी आपण काय करतो, त्या स्पेसिफिक ऍरेवर इंडेक्स ऑफ हे आपण मेथड लावतो, आणि ती जी व्हॅल्यू आहे कोणती, जी त्याच्यात प्रेझेंट आहे त्या ऍरे मध्ये, लेट सपोज मी इथं टाकली 3, प्रेझेंट असेल, म्हणजे ही 3 नावाची व्हॅल्यू आहे ना, ती कोणत्या इंडेक्सवर आहे, सेकंड इंडेक्सवर आहे का, थर्ड इंडेक्सवर आहे का, फोर्थ इंडेक्सवर आहे. तर हे कोण देतं आपल्याला, इंडेक्स ऑफ. इंडेक्स ऑफ म्हणजे काय, इंडेक्स ऑफ दिस व्हॅल्यू, इंडेक्स ऑफ दिस व्हॅल्यू दॅट इज प्रेझेंट इन कुठं, ऍरे. ऍरे मध्ये जी व्हॅल्यू प्रेझेंट आहे तिचा इंडेक्स सांगा मला काय. गॉट इट? आता त्याच्यानंतर काय, की स्टार्ट सर्चिंग फ्रॉम विच इंडेक्स. ठीक आहे, आता आपण इथनं बघू, इथपर्यंत आपण काल आलो होतो. ओके, मग मी काय केलं, वेब डेव्हलपमेंट, जावा स्क्रिप्ट आणि लोड. ठीक आहे, कोड, ठीक आहे. आय होप की आपण सगळं कमेंट केले. ओके, सो मी काय केलं इथं, लेट ऍड 1 2 3 4 5 6, असा एक ऍरे आपण क्रिएट केला. आपण ह्याला लॉक करू, लॉक ERR, आणि बोलायला, ठीक आहे. इथे ऍरे माझा आपल्याला प्रिंट होताना दिसतोय. गॉट इट? हा ऍरे आपला इथं प्रिंट होताना दिसतोय. ऍरे आता आपण जो व्हेरिएबल क्रिएट केलाय ऍर नावाचा, ज्यावेळेस मी इथं जातोय डॉट, आता किती प्रकारच्या प्रॉपर्टीज आहेत बघा, इथे ऍक्सेस करू शकतो, बऱ्याच आहेत. इंडेक्स ऑफ, इन्क्लूड, आता आपण इन्क्लूड आणि इंडेक्स ऑफ बघतोय. इंडेक्स ऑफ म्हटलं मी, आणि इथं आपण टाइप केलेलं सपोज 4, 4चा काय येणार आहे आपल्याला, इंडेक्स आला, लेट सपोज इंडेक्स ऑफ 1, 1 हा आला, 0, इंडेक्स ऑफ 7. आता बघा 7 आहे का इथं प्रेझेंट,
मग हे ज्यावेळेस एलिमेंट प्रेझेंट नसेल तर इंडेक्स ऑफ बाय डिफॉल्ट काय देतं, -1 इंडेक्स ऑफ देतं आपल्याला. म्हणजे व्हॅल्यू प्रेझेंट आहे का, नाही. आता मला सांगा बरं, -1 ट्रूथची व्हॅल्यू आहे का फॉल्सची व्हॅल्यू, काय ट्रूथ आहे का फॉल्स आहे? लगेच फॉल्स आठवायच्या काय आहे त्या फॉल्स मध्ये आहे का -1? नाही, मग काय ट्रूथची व्हॅल्यू आहे. बघायचंय का तुम्हाला ट्रूथ का, दाखवू? ठीक आहे, बघा आता मी काय म्हंटल, काय केलंय आपण, कंडिशनल स्टेटमेंट आहे, इफ -1 लॉग तर दिस इज ट्रू दी व्हॅल्यू, आणि इथं काय देऊ शकतो आपण, एल्स. नाही दिलं तरी काय नाही प्रॉब्लेम. दिस इज आता मला सांगा, मी म्हंटल की -1 ट्रूथ व्हॅल्यू, मग ही काय आहे ऍक्च्युअली, ट्रू आहे ना. ट्रू मध्ये ही स्टेटमेंट आपलं एक्झिक्यूट होतं हे माहिती आहे, बरोबर. आणि फॉल्स मध्ये हे एक्झिक्यूट काय व्हायला पाहिजे आता, दिस इज ट्रूथ व्हॅल्यू. कळलं, दिस इज ट्रूथ व्हॅल्यू. मग मला एक समजतंय काय, की -1 काय ट्रूथ व्हॅल्यू, समजलं का, म्हणून -1 ट्रूथ व्हॅल्यू. लेट सपोज मी इथं केलं असतं 9 इज लेस दॅन 1, आता काय आन्सर यायला पाहिजे, हे एक्झिक्यूट व्हायला पाहिजे ना, का, कारण ही कंडिशन काय फॉल्स आहे. आलं का, आलं, हे समजलं, ठीक आहे. मग आपण काय बघत होतो, इंडेक्स ऑफ, तर त्याचा यूज करून आपण जे इंडेक्स वरती माझी व्हॅल्यू प्रेझेंट आहे ते फाइंड आउट करू शकतो की कुठं आपली व्हॅल्यू प्रेझेंट आहे. आणि इन्क्लूडचा यूज करून काय करतो आपण, ऍड डॉट इन्क्लूड, मी म्हणतो की 5 आहे का बाबा, ते म्हणते आहे, ट्रू ट्रू ट्रू. आणि मी म्हंटल की बाबा 0 आहे का, नाही म्हणतोय फॉल्स आहे ते. इन्क्लूड काय म्हणतोय की हा जो माझा ऍरे नावाचा एक व्हेरिएबल आहे ना, त्याच्यामध्ये, म्हणजे ऍरे नावाचा व्हेरिएबल त्याच्यामध्ये हे डॉट आहे ना, तर त्याच्यामध्ये त्याचा अर्थ, त्याच्यामध्ये इन्क्लूड मेथड ज्यावेळेस लावतोय मी, तर त्या इन्क्लूड मध्ये 0 आहे का हो, नाही 0, ठीक आहे. त्याच्यामध्ये 5 आहे का, ते म्हणते आहे 5, कोण म्हणते आहे 5, ही इन्क्लूड्स मेथड चेक करते ना कंडिशन आहे का नाही, मग त्याच्या बेसवरती आपल्याला काय भेटतं, आउटपुट भेटतं. आपण काय करू शकतो, व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो, आहेत का नाहीत. गॉट इट, समजलं, ठीक आहे. आता का नाही, आपण हे इंडेक्स ऑफ आणि इन्क्लूड हे कशावरती लावलं, हे इटरेबल आहे ना, ऍरे. लेट सपोज मला काय करायचंय, ऑब्जेक्टला सर्च करायचंय, मी म्हंटल ऑब्जेक्ट लेट लेट पर्सन नावाचा ऑब्जेक्ट करू आपण, पर्सन का कारच करायचं, ते कार थोडस पाठ झाल्यासारखं झालंय तुमचं, सेमच तसंच असणार आहे, काहीच नसणार आहे ऑब्जेक्ट, फक्त पर्सनच्या जागा आपण म्हटलं कार, आपण प्रिव्हियसली पण केलंय ना. आता इथे एरर आलाय कारण कार इथं आहे, हेच घेऊ तू पेस्ट करू, ठीक आहे. मी काय क्रिएट केला, ऑब्जेक्ट क्रिएट केला एक, बरोबर. इथं काय आहे त्याचं, हे काय येतं,
की आणि व्हॅल्यूज आहेत. ओके, किंवा प्रॉपर्टीज आहेत त्याच्यात. मला माहिती आहे ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टी ऍक्सेस कशा करायच्या. ऑब्जेक्ट क्रिएट आहे, इथं जावा, कार म्हणा आणि बघा काय काय आहे त्याच्यात, दिसतंय आपल्याला. पण मला त्याच्या प्रॉपर्टी ऍक्सेस करायचे, त्याच्यासाठी ब्रँड ऍक्सेस करायचं, डॉट यूज करून ब्रँडला ऍक्सेस करू शकतो. टाटा दिसतंय, पण मला व्हॅल्यू फाइंड आउट करायची, त्या रिट्रीव्ह करायच्या. त्याच्यासाठी मी लेट सपोज मी काय म्हंटल की लॉग आणि म्हंटल आपण कार, किंवा आपण असं केलं इथं तिथे प्रिंट होणार आहे. म्हटलं कार डॉट इंडेक्स ऑफ, काय म्हटलं, टाटा. चालेल, इंडेक्स ऑफचा यूज करू शकतोय मी इथं? नाही करू शकत. काय झालं? सेमी कॉलन का? हा हा हा, बरं ठीक आहे. एररच येणार, फक्त वेगळा येणार आहे. कार इंडेक्स इज नॉट अ फंक्शन. हे आपण जे राईट केले, हाच फॉर्मॅट होता का आपल्याला ऍरे मधल्या व्हॅल्यू ऍक्सेस करण्याचा, रिट्रीव्ह करण्याचा, फाइंड करण्याचा? पण ऑब्जेक्ट मध्ये आपण इन्क्लूडचा किंवा इंडेक्स ऑफचा यूज करू शकत नाही. नाही करता येत आपल्याला. आपण समजा इथं म्हटलं की डॉट इन्क्लूड, येतंय का आपल्याला, दिसतंय तिथं काय? नाही, आपण ऑब्जेक्टचा यूज करू शकत नाही. मग यूज कशाचा करणार? कशाचा यूज करणार? आपल्याकडे एक प्रॉपर्टी असते किंवा मेथड, फाइंड नावाची मेथड असते. म्हटलं कार, किंवा आपण तिथं देऊ शकतो, आपण इथं कार डॉट फाइंड ऑब्जेक्ट. आता ह्याच्यात बघा, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होता. Find method, iterative method, call the provide, callback function, once its element in array ascending order, property. ठीक आहे. इथं बघा डिस्क्रिप्शन, फाइंड मेथड इज अन इटरेटिव्ह मेथड. ही फाइंड मेथड काय, इटरेटिव्ह मेथड आहे. मग मला ऑब्जेक्ट वरती ज्यावेळेस ती अप्लाय करायची ना, तर त्यावेळेस आपल्याला ऑब्जेक्ट काय, ऑब्जेक्ट आहेत का नाही आपलं, तर त्यांना का नाही ऍरे ऑफ ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करायचं. कशामध्ये? ऍरे मध्ये. मग ऍरे मध्ये ते ज्यावेळेस कन्वर्ट करेल आपण, तर त्यावेळेस आपण फाइंड मेथडचा यूज करू शकतो त्याच्यावरती. ओके, कुठे गेली ती? बरं ठीक आहे. मग आपण काय केलं इथं, त्याला एक टेम्पररी हे काढलं आपण. ओके, आणि ह्या दोन गोष्टी ठेवल्या आणि म्हटलं इथं ऍरे. आपण कॉमन सेपरेट करून अजून डिफरंट डिफरंट, लेट सपोज आपण आता एका लाईन मध्ये ठेवू. ओके, मोठं केलं, डन. मग हा माझा काय झाला, एक ऑब्जेक्ट झाला. काय झाला? एक ऑब्जेक्ट झाला. मी म्हंटल की कंट्रोल सी, आणि हा आपला काय झाला, दुसरा ऑब्जेक्ट झाला. दोन ऑब्जेक्ट झालं. आणि मी काय क्रिएट केला, ऍरे ऑफ ऑब्जेक्ट क्रिएट केला. कंट्रोल सी, टाटा मॉडेल, टाटा नॅनो, ब्रँड टेस्ला आणि टेस्ला नॅनो. ठीक आहे. हिरो आणि हिरो नॅनो. ओके, सो आपण असं करू शकतो, सो बेटर दिसेल असं. मी हा काय क्रिएट केलाय, ऍरे ऑफ ऑब्जेक्ट. हा ऍरे ऑब्जेक्टचा, डिफरंट डिफरंट ऑब्जेक्ट आहेत माझे. इथं आपण आयडी पण देऊ शकतो, 1 2 3 डिफरन्शिएट करण्यासाठी त्याला.
ठीक आहे. याला काय देऊ शकतो, आयडी पण आपण देऊ शकतो, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. मग मला काय करायचं, लेट सपोज ब्रँड आपण काय केलं ह्याच्यावरती एक मी व्हेरिएबल क्रिएट केला आणि त्याच्यामध्ये न्यू कार माझा व्हेरिएबल क्रिएट केला आणि जी कार आहे ना माझी, तर त्याच्यावर डॉट फाइंड फाइंड मेथडचा यूज केला आणि फाइंड मेथड आहे ना ती आपली काय रिटर्न करत असते, कॉल बॅक फंक्शन. काय करते, कॉल बॅक फंक्शन. कॉल बॅक फंक्शन म्हणजे काय असतं थोडक्यात, आता हे फाइंड जे ऑब्जेक्ट आहे का ना आपला, मेथड आहे का नाही फाइंड, ज्याचा यूज करून आपण काय करतो, ऍक्सेस करतो ऑब्जेक्ट मधल्या प्रॉपर्टीज. हे कॉल बॅक फंक्शन आपण राईट कसं करतो, दोन वेज आहेत. एक तर एरो फंक्शन किंवा नॉर्मल फंक्शनचा यूज करायचा आणि राईट करायचं. आता बघा, हा त्याचा वे राईट करण्याचा एवढा. ह्याला काय म्हणायचं, एरो फंक्शन किंवा कॉल बॅक फंक्शन. काय म्हणायचं, एरो फंक्शन किंवा कॉल बॅक फंक्शन. आता ह्याच्यामध्ये मला काय करायचं, लेट सपोज ब्रँड आणि आपण म्हटलं टाटा. ओके, तो कार मध्ये फाइंड आउट करा ब्रँड टाटा. आपण एकदा ह्याला लॉक करून बघू आन्सर काय आहे. कार अंडरस्टँड झालं. आणि म्हटलं की रिटर्न करा ब्रँड. ब्रँड इज नॉट डिफाइंड ॲज कारण फाइंड मध्ये आपण पास केलं नाही. ठीक आहे, मी काय म्हटलं की व्हॅल्यू व्हॅल्यू डॉट ब्रँड. ओके, त्याचं मॉडेल म्हणा व्हॅल्यू म्हटल्यानंतर काय होते, ओके. न्यू कार मध्ये स्टोर झाले न्यू कार डॉट ब्रँड म्हटलं तर ब्रँड. ठीक आहे, आता का नाही आपण रिट्रीव्ह करण्याचं का नाही डिफरंट डिफरंट वेज बघतोय. ठीक आहे, आपण सुरुवातीपासून बघू की आता नक्की आपण काय करत होतो. आता सगळ्यात पहिल्यांदा मला ज्या वेळेस आपला जो ऍरे, आपण ऍरेवरती आपण काय करतो, इंडेक्स ऑफ किंवा इन्क्लूडचा यूज करून फाइंड आउट करतो की ते व्हॅल्यू आहेत का त्याच्यामध्ये प्रेझेंट. ओके, इंडेक्स ऑफचा यूज करून आपण काय करतो, स्पेसिफिक इंडेक्स वरली जी व्हॅल्यू म्हणजे आपण जी व्हॅल्यू एंटर केली ती कुठल्या इंडेक्सवर आहे ते सांगतो, बरोबर ना. आणि इन्क्लूड काय करतं, त्या ऍरे मध्ये ती स्पेसिफिक व्हॅल्यू प्रेझेंट आहे का, असेल तर काय करतं ट्रू देतं, नसेल तर फॉल्स. मला काय करायचंय, सेम जे आपण ऍरे वरती अप्लाय केले ना, तर ते ऑब्जेक्ट वरती करायचे. पण ऑब्जेक्ट असं आहे की त्याच्यावरती आपण इन्क्लूड्स किंवा इंडेक्स ऑफ देऊ शकतो का, नाही देऊ शकत. मग त्यासाठी मला काय करायला लागतंय, जो माझा ऑब्जेक्ट्स आहेत का नाही डिफरंट, तर त्यांना ना मला काय करायचंय, ऍरे ऑफ ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करायचं. हा ऍरे माझा, बरोबर. आणि त्या ऍरे मध्ये हा पहिला ऑब्जेक्ट, हा दुसरा ऑब्जेक्ट, हा तिसरा ऑब्जेक्ट, असं किती ऑब्जेक्ट येतं, 3 ऑब्जेक्ट आहेत आपलं. ओके, मग ह्याच्यामध्ये मी काय केलं,
माझा जो कार नावाचा ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर फाइंड नावाची एक मेथड आहे, तर ते अप्लाय केले आपण. फाइंड म्हणजे काय? फाइंड आउट करा. काय? तर आपण तिथं एक कॉलबॅक फंक्शन देत असतो. ते कॉलबॅक फंक्शन काय करतं? त्या व्हॅल्यू रिटर्न करतं मला, ज्या त्या स्पेसिफिक ऑब्जेक्ट मध्ये प्रेझेंट आहेत त्या. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये त्याचा सिंटॅक्स कसा आहे? असा. पहिल्यांदा आपण 2 पॅरेंथेसिस ब्रॅकेट देतो आणि ह्या असं एरो, ह्याला एरो फंक्शन म्हणतो आपण किंवा कॉलबॅक फंक्शन. कॉलबॅक म्हणू शकता आणि एरो पण म्हणू शकता. मी ह्यालाच कसं राईट करू शकतो फंक्शनच्या ह्याच्यात, असं फंक्शन दॅट्स इट, असं. आणि जे आपण मगाशी रिटर्न केलं, काय रिटर्न केलं? व्हॅल्यू. त्या व्हॅल्यू मला कुठं पास करायला लागतात? इथं. ठीक आहे. ते आपण इथं रिटर्न करू शकतो. सेम मगाच्या सारखंच वर्क करणार. ते न्यू कार मध्ये सगळं विजिबल असणार आहे आपल्याला. ओके. ब्रँड टाटा नॅनो XYZ. ओके. मग आता हा एक आपला काय वे काय करण्याचा, ऑब्जेक्ट ला ऍक्सेस करण्याचा. आणि त्याच्या थ्रू आता मी काय केलंय, ह्याचा पण एक काय क्रिएट केलाय, ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. ह्याच्या पण आपण प्रॉपर्टी काय करू शकतो? ऍक्सेस करू शकतो. ओके. मॉडेल ऍक्सेस करायचे करू शकतो, ब्रँड ऍक्सेस करायचे करू शकतो. टाटा नॅनो. आता ठीक आहे. मी काय म्हंटल आता, मी काय म्हंटल की ओके. सो आता ह्याच्यामध्ये हे समजलं का, की ऑब्जेक्टचा आपण ऍरे क्रिएट करून त्याच्यामध्ये मल्टिपल ऑब्जेक्ट टाकून आपण त्या स्पेसिफिक ऑब्जेक्टला कसं ऍक्सेस करू शकतो फाइंड मेथडचा यूज करून. आपण समजा हे काय करू, एकदा चॅट जीपीटीला देऊ, त्याच्यावर त्याचं काय म्हणणं आहे बघू आपण पुढं. चालेल. ऑब्जेक्ट रिटर्न करणार आहे. ठीक आहे. ह्या वेने आपण दुसरं पण ऍक्सेस करू शकतो. म्हणजे काय, इथं का नाही व्हॅल्यू, व्हॅल्यू अख्ख्या ह्या माझ्या जो माझा ऍरे आहे त्याला रिप्रेझेंट करते. आणि ऍट द फर्स्ट काय आपल्याला देणार आहे ती पहिला ऑब्जेक्ट. मला लेट सपोज हा ऑब्जेक्ट पाहिजे, त्याच्यामध्ये मी काय म्हणणार, व्हॅल्यू डॉट ब्रँड इज इक्वल्स टू, आपण म्हटलं टेस्ला, किंवा आपण असं करू शकतो इक्वल टू टेस्ला. आपल्याला आउटपुट मध्ये काय भेटणार आहे, हा ऑब्जेक्ट भेटणार आहे दुसरा. इथं आला. डिफरंट दुसरा ऑब्जेक्ट पण आपण ऍक्सेस करू शकतो. तसंच आपल्याला जर अजून काय करायचं असेल ऍक्सेस, तर आपण इथं देऊ शकतो हिरो, तिसरा ऑब्जेक्ट ऍक्सेस करायचा. तिसरा ऑब्जेक्ट पण आपण ऍक्सेस करू शकतो. रिटर्न काय करतं, की जे अख्खं आहे का नाही रिटर्न करतं, आणि रिटर्न करून स्टोअर कुठं करतं, न्यू कार मध्ये. ओके. आणि तेच आपण इथं लॉक केलं. ठीक आहे. हे समजलं कसं आपण ऍक्सेस करतो, काय करतो. हे अजून जसं जसं अजून पुढे जाईल ना, तसं तसं हे जे तुमचं हे फंक्शनचं इथं काय केलंय, हे तर तुम्हाला 100% प्रॉब्लेम असणार आहे. 100%.
काहीच त्याच्यामध्ये अडचण नाही, असू असू द्या. पण हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की आपण ऍक्सेस कसं करतो. फंक्शन तर आपल्याला नॉर्मल माहिती आहे काय असतं. फक्त आपण तिथं काय यूज करूया, फंक्शन यूज करून ऍक्सेस केले. कशाला, ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज. त्यासाठी आपण ऑब्जेक्टला ऍरे ऑफ ऑब्जेक्ट मध्ये कन्व्हर्ट केलं आणि नंतर ऍक्सेस केला प्रॉपर्टी. ठीक आहे, समजलं. आता आपल्याकडे काय, रिमुव्हिंग एलिमेंट्स. आपल्याला काय करायचे, ऍरे मधल्या ऑब्जेक्ट्स मधल्या व्हॅल्यू काय करायच्यात, रिमूव्ह. ऑब्जेक्ट आपण बघितले कसं करतात, डिलीट कीवर्डचा यूज करून आपण डिलीट करू शकतो डायरेक्ट तिथल्या व्हॅल्यू. मला काय करायचंय, इटरेबल म्हणजे काय, ऍरे मॅप्स एक्स वाय झेड त्याच्यामधल्या व्हॅल्यू डिलीट करायच्या. मग त्याच्यासाठी आपल्याकडे काय, ह्या मेथड्स आहेत, तर त्याचा यूज करून आपण काय करतो, व्हॅल्यू डिलीट करू शकतो. मी म्हटलं की लेट array equals to 2, 3, 4, 6, 7 असं करू आपण. आपल्याला काय करायचंय ते म्हटलं, रिमूव्ह करायच्यात व्हॅल्यू. मग माझ्याकडे एक पहिली मेथड आहे काय, पॉप. तर पॉप मेथड काय करते, रिमूव्ह करते इलिमेंटला कुठनं, त्या व्हॅल्यूला ऍरेच्या एंड पासून. मी म्हंटल ऍरे डॉट पॉप, लॉग. म्हटलं काय, ऍरे. आता आन्सर काय असेल मला सांगा, इथं ज्यावेळेस मी आन्सर प्रिंट करते, पहिल्यांदा काय असणार आहे, अख्खा आपल्याला ऍरे दिसणार आहे. आणि नंतर ऍज पर आवर स्टेटमेंट हे जे यूज केले, ऍरे मध्ये पॉप यूज करा. आणि पॉप काय करतं, ऍट द एंड ऑफ द ऍरे ती जी व्हॅल्यू ती काय करतं, रिमूव्ह करतं. इथं काय प्रिंट होणार आहे, सगळा ऍरे. आणि इथं 6 पर्यंत. बरं ठीक आहे, आपण बघू. पहिल्यांदा काय झालाय, कुठे गेला, दिसा नाही का इथं. ठीक आहे, इथं 76 काय प्रेझेंट आहे, पण इथं काय झालंय, डिलीट झालेला आहे. ओके, गॉट इट. किंवा आपण असं केलं तर काय होईल बघू, लेट न्यू ऍप. आणि म्हटलं की फक्त ऑब्जेक्ट क्रिएट केलाय नवीन व्हेरिएबल आणि त्यात स्टोअर केलं. काय झालं, आता न्यू इयर मध्ये काय झालंय माहितीये का, आपण जे पॉप केलंय का नाही, कुणाला पॉप केले, एंडला ह्या, तर ते स्टोअर झालंय ह्याच्यामध्ये. कशामध्ये, न्यू आर मध्ये. ठीक आहे, बरोबर आहे ना. जे आपण पॉप करतोय ते कशात स्टोअर होणार आहे, न्यू आर मध्ये. ते तिथं रिप्रेझेंट झालंय. ओके, असं पण होतंय. ठीक आहे, समजलं. पॉप काय करतं, ते ऍट द एंड ऑफ द ऍरे व्हॅल्यू रिमूव्ह करतो. आता शिफ्ट, शिफ्ट काय करणार आहे, फ्रॉम स्टार्ट, सुरुवातीला जी व्हॅल्यू आहे ना तिला रिमूव्ह करतो. आता बघा, मी म्हंटल शिफ्ट. आता सांगा काय येणार आहोत. पहिल्यांदा तर सगळं ऍज इट इज आहे, नंतर 2 पासून 76 पर्यंत आलं इथं सगळ्या. आणि इथं 2 पासून 76 पर्यंत. ठीक आहे, शिफ्ट समजली, पॉप समजली. आता काय, रिमूव्ह फ्रॉम मिडल. ह्याच्यासाठी काय, स्लाइस. ठीक आहे, स्लाइस, स्लाइस नाही, स्लाइस. स्लाइस पेजची स्लाइस नाही, ती कटरीना कॅफ जी ऍड करते ना ती नाही, ही आपली वेगळी स्लाइस आहे. ती चकली आणि ती पेजची वेगळी. ठीक आहे, स्लाइस म्हणजे थोडक्यात तुकडं तोडतो ना आपण ते.
ह्याचा सिंटॅक्स कसा आहे, स्लाइस इंडेक्स जो नंबर म्हणजे इंडेक्सिंग जिथून स्टार्ट करायचंय ते, आणि एलिमेंट टू रिमूव्ह, जो एलिमेंट आपल्याला रिमूव्ह करायचा आहे तो एलिमेंट तिथं द्यायचा, इंडेक्स नंबर आणि जो एलिमेंट रिमूव्ह करायचा आहे तो. ठीक आहे, मी म्हंटल की काय म्हटलं आपण, सपोज लाईक इंडेक्स नंबर, लेट सपोज मी म्हटलं काय म्हटलं, कुठून रिमूव्ह करायचं आपल्याला, इथून 3. 3 कुठल्या इंडेक्सवर प्रेझेंट आहे, 2. मी दिला इंडेक्स 2. 0 1 2 2 वर आहे ना. मग आता नुसतं मी 2 लिहिलं ना इथं, तर हे सगळं पुढचं रिमूव्ह होणार आहे. आपण रेंज दिली का, नाही दिली. मग मी म्हंटल कुठून कुठपर्यंत रिमूव्ह करायचं, 2 पासून आपण इथं म्हणलं का 6 पर्यंत. आता ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे, ते सांगतो मी तुम्हाला हे रन करून. मला 6 पर्यंत रिमूव्ह करायचं, मग ऍज युजल हे इंडेक्स 2 आहे, हे किती 3, हा 5. मग मला इथं काय द्यायला लागल, 5. आता बघा आन्सर काय येते, इथं तर सगळं ऍज इट इज यायला पाहिजे, इथं काय यायला पाहिजे 1 2, आणि हे सगळं पुढचं काय व्हायला पाहिजे एवढं रिमूव्ह, आणि 76 डायरेक्ट. आता बघ काय येते, काय आलं काय आलं काय आलं, बरोबर 1 2. इंडेक्स नंबर 11 करून का बरं रिमूव्ह झालं नाही, आपण समजा स्प्लाइसचा यूज केला तिथं, हा माझा काय इंडेक्स कुठनं स्टार्ट करतोय तो, ओके इथून, आणि हा एलिमेंट किती रिमूव्ह करायचे ते. मी म्हटलं स्टार्ट केलं इथून, आणि इथून किती करायचे, 1 2 3 4. इथं आपण 4 केलं, 76 आलं. ऍड पण करू शकतो रे. ओके, आपल्याला काय यूज करायचंय, स्प्लाइसचा यूज करायचा, स्प्लाइस. आपण माहिती प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलं असेल ते, स्प्लाइसचा यूज करून आपण इथं जर 0 दिलं, आणि पुढं काय देणार आपण, ऍड काय करायचंय ते, बरोबर ना. इथं मी लेट सपोज म्हणलं जेवढं डिलीट करायचे तेवढं नंबर, 5 करायच्यात पुढचं 5, 2 करायच्यात तर पुढचं 2 डिलीट होणार आहे. ओके, 2 नंतर 3 आणि 4 डिलीट झाला, 5 6 76 हे आपल्याला रिप्रेझेंट झालं. ओके, ही स्प्लाइस मेथड आहे, त्याचा यूज करून आपण डिलीट पण करू शकतो. ठीक आहे, हे समजलं मेथड 3. पुश सॉरी पॉप, शिफ्ट आणि स्प्लाइस, त्याचा यूज करून काय करू शकतो आपण, रिमूव्ह करू शकतो डिफरंट डिफरंट जागेवरून डिफरंट डिफरंट एलिमेंट्स.